मकर राशी 3 मार्च चंद्रग्रहण. चांगले आणि वाईट परिणाम कोणते होणार हे नक्की जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. मकर राशी 3 मार्च चंद्रग्रहण कोणते चांगले परिणाम होणार आणि कोणते वाईट परिणाम होणार नक्की जाणून घ्या. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांसाठी भावनिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक स्तरावर मोठे बदल घडवणारे ठरू शकते. चंद्र हा मन, भावना, आई, घर, मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता यांचा कारक ग्रह आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारी सावली ही मनावर, विचारांवर आणि जीवनातील चालू स्थितीवर प्रभाव टाकते. शनीची रास असल्यामुळे या राशीचे लोक अधिक जबाबदाऱ्या आणि कर्माच्या बंधनामध्ये अडकलेले असतात. त्यामुळे चंद्रग्रहणाचे परिणाम थोडे खोल आणि दीर्घकालीन असू शकतात. चांगले परिणाम: 1. अडकलेले निर्णय स्पष्ट होणे. गेल्या काही काळापासून तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर संदर्भात असाल. नोकरी बदलावी का? व्यवसायात भागीदारी घ्यावी का? एखाद्या नात्याला अंतिम रूप द्यावे का? तर या चंद्रग्रहणानंतर मनातील दूरसपणा कमी होऊ लागेल. चंद्र मनाचा कारक असल्यामुळे ग्रहणानंतर तुमची अंतर्ज्ञानी शक्ती वाढते. जे निर्णय आधी भीतीमुळे पुढे ढकलले गेले होते त्यांच्याबाबत आता तुम्ही ठाम भूमिका घेऊ शकता. अनेक मकर राशीच्या लोकांना अचानक एखाद्या अनुभवानंतर किंवा संभाषणानंतर जाणवेल की आता वेळ आली आहे. हा आत्मविश्वास पुढील 6 महिन्यांसाठी दिशा ठरवू शकतो. 2. जुन्या तणावातून मुक्ती. मकर राशीचे लोक भावनिक वेदना बाहेर दाखवत नाहीत. ते सर्व काही मनात साठवतात. ग्रहण हा साठलेला भावनिक भार बाहेर काढण्याचे काम करतो. एखाद्या जुन्या वादाचा शेवट, गैरसमज दूर होणे किंवा मनात अडकलेली खंत व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. काहींना एखाद्या व्यक्तीबाबतच राग सोडून देण्याची ताकद मिळेल. या प्रक्रियेमुळे मानसिक हलकेपणा येईल आणि झोप, एकाग्रता व कामातील कार्यक्षमता सुधारेल. भावनिक स्वच्छता ही पुढील यशाची पायाभरणी ठरेल. 3. आर्थिक पुनर्रचना आणि स्थैर्याची सुरुवात. ग्रहणानंतर तुम्हाला पैशांबाबत अधिक वास्तववादी दृष्टिकोन मिळेल. अनावश्यक खर्च कुठे होत आहे याची स्पष्ट जाणीव होईल. काही जण जुन्या कर्जाच्या पुनर्रचनेत निर्णय घेतील किंवा बचत किंवा गुंतवणुकीबाबत नवीन शिस्त स्वीकारतील. ज्यांनी आतापर्यंत जोखीम घेतली होती त्यांना आता सुरक्षित मार्ग निवडण्याचा प्रेरणा मिळेल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. अचानक एखादा प्रलंबित पैसा मिळवण्याची किंवा थकलेली रक्कम परत येण्याची शक्यता देखील असू शकते. 4. करिअरमध्ये दिशा बदल किंवा नवीन जबाबदारी. चंद्रग्रहणामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा बदलू शकते. वरिष्ठांना तुमची क्षमता नव्याने दिसू शकते. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट, नेतृत्वाची भूमिका किंवा आंतरिक जबाबदारी मिळू शकते. काही मकर राशीचे लोक जे आतापर्यंत सुरक्षित नोकरीत होते ते स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतंत्र काम सुरू करण्याचा गंभीर विचार करतात. हा काळ तुम्हाला तुमच्या घरात क्षमतेची जाणीव करून देतो. पुढील काही महिन्यात पदोन्नती किंवा स्थान बदलाचे संकेत मिळू शकतात. 5. आध्यात्मिक जागृती आणि आत्मपरीक्षण. ग्रहणाचा प्रभाव केवळ बाह्य घटनांपुरता मर्यादित नसतो, तो अंतर्मनातही खोल बदल घडवतो. मकर राशीचे लोक सामान्यतः व्यावहारिक असतात, पण या काळात तुम्हाला जीवनाच्या खोल अर्थाचा शोध घ्यावासा वाटेल. ध्यान, जप, वाचन किंवा आध्यात्मिक मार्गदर्शनाकडे आकर्षण वाढेल. काही जणांना त्यांच्या आयुष्यातील सुख मान्य करून सुधारण्याची प्रेरणा मिळेल. हा काळ कर्मफळ समजून घेण्याचा आणि भविष्य अधिक शुद्ध करण्याचा असतो. 6. गुपित गोष्टी उघड होऊन दीर्घकालीन फायदा. जर एखाद्या ठिकाणी अन्याय, फसवणूक किंवा चुकीची माहिती चालू असेल तर तिचा उलगडा होऊ शकतो. सुरुवातीला धक्का बसू शकतो, पण दीर्घकाळात तुम्हाला याचा फायदा होईल. खोट्या लोकांपासून अंतर ठेवण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक प्रभाव कमी होतील आणि योग्य लोकांशी संबंध मजबूत होतील. सत्य बाहेर आल्याने तुमची प्रतिष्ठा देखील वाढू शकते. 7. कौटुंबिक नात्यांमध्ये नव्याने जुळवाजुळवी. घरातील एखाद्या व्यक्तीची दान असेल तर संवादाची दारे उघडतील. घरात एकत्र बसून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. घर खरेदी, दुरुस्ती किंवा स्थलांतराबाबत सकारात्मक हालचाल होऊ शकते. घरातील एखाद्या सदस्याकडून भावनिक आधार मिळेल, ज्यामुळे तुम्ही अधिक मजबूत व्हाल. 8. स्वतःच्या किमतीत जाणीव. ग्रहणानंतर अनेक मकर राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीचे आणि त्यामागचे मूल्य जाणवेल. तुम्ही इतरांसाठी किती काही केले आहे याची जाणीव होईल आणि आता स्वतःसाठी उभं राहण्याची प्रेरणा मिळेल. ही जाणीव आत्मसन्मान वाढवेल आणि पुढील निर्णय अधिक ठाम करेल. वाईट परिणाम: 1. मानसिक स्थिरता आणि भावनिक चढउतार. चंद्र हा मनाचा स्वामी असल्यामुळे ग्रहणाच्या काळात मनाची स्थिती अस्थिर होण्याची शक्यता जास्त असते. मकर राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून तुमचे संवेदनशील असतात. या काळात अनाकलनीय भीती, असुरक्षितता किंवा भविष्य संबंधी चिंता वाढू शकते. छोट्या गोष्टी मनावर जास्त परिणाम करू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या शब्दांचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो आणि त्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. रात्री जास्त विचार येऊ शकतात. हा काळ मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी संयम आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा घेणारा ठरू शकतो.
2. आई किंवा घराशी संबंधित चिंता वाढणे. चंद्र हा आई आणि घराचा कार्यग्रह आहे. ग्रहणामुळे आईच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते किंवा घरातील वातावरणात अचानक तणाव निर्माण होऊ शकतो. एखाद्या जुन्या कौटुंबिक वादाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. घरात मतभेद, गैरसमज किंवा आर्थिक विषयांवरून वाद होऊ शकतो. काही मकर राशीच्या लोकांना घर बदलण्याची किंवा दुरुस्तीची गरज भासू शकते, ज्यामुळे मानसिक आणि आर्थिक दान वाढेल. घरातील शांतता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. 3. नात्यांमध्ये दुरावा आणि गैरसमज. ग्रहणाच्या काळात भावनिक प्रतिक्रिया तीव्र होतात. जोडीदार, मित्र किंवा जवळच्या व्यक्तीशी बोलताना शब्दांची निवड चुकीची झाली तर मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. आधीपासून दडपलेले मुद्दे अचानक बाहेर येऊ शकतात. काही नात्यांमध्ये तात्पुरता दुरावा निर्माण होऊ शकतो. मकर राशीचे लोक अनेकदा भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे समोरच्याला तुमचा थंडपणा जाणवू शकतो. या काळात नात्यांमध्ये संवाद कमी झाला तर अंतर वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे भावनिक ताण वाढू शकतो. 4. कामाच्या ठिकाणी दबाव आणि असमाधान. ग्रहणानंतर काही दिवस कामाच्या ठिकाणी अनपेक्षित दबाव वाढू शकतो. वरिष्ठांकडून जास्त अपेक्षा, सहकाऱ्यांकडून कमी सहकार्य किंवा कामाच्या प्रमाणात अचानक वाढ होऊ शकते. तुमच्या मेहनतीत योग्य मूल्यमापन होत नाही असे वाटू शकते. काहींना बदली, प्रोजेक्टमध्ये बदल किंवा जबाबदारीत वाढ यामुळे ताण जाणवेल. चुकीचे निर्णय घेतल्यास प्रतिमा धोक्यात येऊ शकते, त्यामुळे या काळात काही गडबडीने निर्णय घेणे टाळावे. 5. आरोग्यावर परिणाम. मानसिक ताणाचा थेट परिणाम शरीरावर होऊ शकतो. डोकेदुखी, डोळ्यात जडपणा, पचनसंस्थेचे त्रास, रक्तदाबातील चढ उतार किंवा थकवा वाढू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड आणि अशक्तपणा जाणवेल. काही मकर राशीच्या लोकांना सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास वाढू शकतो, कारण शनीची रास असल्यामुळे हाडे आणि सांधे यावर प्रभाव पडतो. नियमित दिनचर्या ढासळल्यास तब्येतीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. 6. अचानक आर्थिक ताण. ग्रहणाच्या अभावामुळे अनपेक्षित खर्च उभा राहू शकतो. घरातील दुरुस्ती, वाहनाशी संबंधित खर्च किंवा वैद्यकीय कारणामुळे पैशांची गरज निर्माण होऊ शकते. एखादी अपेक्षित रक्कम वेळेवर न मिळाल्याने आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते. गुंतवणुकीत गडबडीत निर्णय घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणे योग्य ठरेल. 7. आत्मविश्वासात तात्पुरती घट. ग्रहणामुळे काही काळ स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ, मी योग्य निर्णय घेतो आहे का असा प्रश्न सतत मनात येऊ शकतो. यामुळे कृती करण्याची गती कमी होऊ शकते. इतरांच्या मतांचा जास्त प्रभाव पडू शकतो. हा आत्मविश्वासातील उतार तात्पुरता असला तरी त्याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होऊ शकतो. 8. जुने प्रश्न पुन्हा समोर येणे. जे प्रश्न तुम्ही आधी टाळले होते किंवा दडपून ठेवले होते ते पुन्हा समोर येऊ शकतात. एखादी जुने कर्ज, अपूर्ण काम किंवा नसलेला वाद पुन्हा सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरांवर ताण वाढेल. मात्र हे प्रश्न पुन्हा समोर येण्यामागे त्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याची संधी दडलेली असते. महत्त्वाची सूचना. ग्रहणाच्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवस मोठे निर्णय घेणे टाळावे. शांतता, संयम आणि विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास ध्यान, जप किंवा शांत बसून आत्मपरीक्षण करावे. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवावे. 3 मार्च ते चंद्रग्रहण मकर राशीसाठी पूर्णपणे वाईटही नाही आणि पूर्णपणे चांगलेही नाही असे ठरू शकते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.